आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा माणूस इथे काय करतोय? अंकितला मिळालेला डॉक्टर आहे. तू 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 का बोलवलं सगळं याला? हा तोच माणूस आहे. अगं इंजेक्शन दे तू. मॅडम प्लीज शांत. आपण सगळं काही क्लिअर करतो. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? सुंदरी, हे सगळं काय सुरू आहे? या मनुष्याच्या बोलण्यावरनं हा डॉक्टर वाटतोय. मग तुम्ही त्याच्याशी असं का बोलताय? तुम्ही त्याला असे प्रश्न का विचारताय? आई, मी प्रश्न याला विचारते, पण याची उत्तर ना तुमचा लेख दे. त्याला विचार. काय रे आदित्य, काय प्रकार आहे हा? तू ओळखतोस याला? कोण आहे हा? हो, हा डॉक्टर आहे, डॉक्टर सुशांत. आणि हा अनुची ट्रीटमेंट करत होता. अगं मग चांगलंच आहे की. अनु बरी व्हावी म्हणून तो प्रयत्न करतोय ना. त्यानं गैरकृत्य केलं असं का वागवताय तुम्ही त्याला? नाही, मला माहितीये तो अनु मॅडमची ट्रीटमेंट करत होता, पण तो नेमकी काय ट्रीटमेंट करत होता हे जाणून घ्यायचंय म्हणून बोलवलंय मी त्याला. बरं डॉक्टर, तुम्ही ज्या अनु मॅडमना औषध इंजेक्शन दिले ना, काय गोळ्या दिल्या, सगळ्याची यादी आहे. पण फक्त मला तुमच्याकडून ऐकायचं होतं की नेमकं काय ट्रीट केलं तुम्ही अनु मॅडमला, अशी काय ट्रीटमेंट दिली अनु मॅडमने? डीसीपी आणि कलेक्टर समोर आहात. परिणामांचा विचार करून उत्तर द्या. इंजेक्शन गोळ्यांची नावं असतील या फाईलमध्ये, त्यावरून काय करणार आहे यांना? सांगतो बेदड. काय झालं? गोष्ट रस्ताय? नाही मॅडम, अनु मॅडमची मेमरी परत यावी यासाठी आम्ही दोघे धडपडत होतो. त्यासाठीच इंजेक्शन आणि गोळ्या देत होतो. बर, नाही त्याचं काय आहे ना, ही फाईल जेव्हा मी माझ्या डॉक्टरला दाखवली तर त्यांनी मला काहीतरी भलतंच सांगितलं. म्हणून म्हणलं विचारावं. आता जे तुम्ही सांगताय तेच खरं आहे. आर यू शुअर? धनंजय, यांना असं वाटतंय की यांच्या ज्या खानाखुणा चालल्यात त्या आपल्याला कळत नाहीये, पण यांच्या खानाखुणाच सांगतायत की हे खरं सांगत नाहीये. काय करायचं याचं? अटक. अटक करा आणि लायसन्स रद्द करा डॉक्टर साहेबांचं. मॅडम मॅडम मला माफ करा प्लीज. मला मान्य आहे की मी आदित्य सरांच्या सांगण्यावरून मॅडमला औषध देत होतो की जेणेकरून त्यांची मेमरी परत येऊ नये म्हणून. परमेश्वरा, अरे काय ऐकते मी हे सगळं? मला सांग, हे देत होतास तू? हो. यानं पेशंटच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं किंवा तो वेडा होऊ शकतो हे माहित होतं तुला? हो. तरी देत होतास? हो. मला मान्य आहे की माझ्या हातून चूक झाली, पण मी खूप कमी प्रमाणात डोस द्यायला सांगितले होते आदित्य सरांना, कारण मला याचे साईड इफेक्ट चांगले माहिती होते. आदित्य सरांनी त्याचे डोस वाढवले की जेणेकरून मॅमची मेमरी परत कधीच येऊ नये. आधी मला पैशाची
खूप गरज होती आणि आदित्य सरांनी मला खूप पैसे दिले, तो मी हे असं. अंकित अंकित का वागलास तसं? मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, त्या प्रेमाची ही किंमत मोजली? हे प्रेम आहे तुझं माझ्यावर? अरे नीच माणसा, राक्षस बरा तुझ्यापेक्षा. तू तर मानव रूपात रावण आहेस, रावण. आणि तू काय रे, स्वतःला डॉक्टर म्हणता ना तुम्ही, आणि असल्या अघोरी गोष्टी करता? अरे पेशंटचा जीव वाचवणं तुमचं काम असतं, त्यांच्या जीवाचा सौदा करणं नाही. आपलं करून तुम्ही देवाला काय तोंड दाखवणार? अरे स्वतःच्या आत्म्याला काय उत्तर देणार आहात? आत्म्याचं काय घेऊन बसला? स्वतःचे एथिक्स विकले त्यांनी. आणि पण खेकड पण आहे. आणि तू ह्याच्यात ना अनुमानांचे रिपोर्ट नाहीयेत, माझ्या मुलीचं प्रगती पुस्तक आहे. तुमचं खोटं बाहेर काढण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं. म्हणतात ना, विषत विषाला मारतं. आणि तू, मला माहिती होतं आदित्य, तुझं अनुमॅडमवरती प्रेम नव्हतं. तुला हवी होती फक्त आणि फक्त त्यांची मालकी. अरे आदित्य, ही विकृती आहे रे, विकृती. वाटते आत्ताच्या आता तुला अटक करावं आणि तुला कायमचं आतमध्ये बंद करून टाकावं. पण नाही, फक्त आणि फक्त सावीसाठी गप्प बसतो आम्ही. पण आता मला कळालंय काट्यानं काटा कसा काढायचा. आणि तू सावीला वेठीला धरलंस ना, पण तिला जेव्हा सत्य कळेल ना, ती स्वतः तुला बाहेरचा रस्ता दाखवेल. आणि अनु मॅडमची मेमरी जेव्हा परत येईल ना, तेव्हा आम्ही सावीला सगळं सत्य सांगून टाकू. आणि माझा शब्द आहे आदित्य, माझा शब्द आहे आदित्य, तू सावीची ढाल केलीस ना, पण तिला कळाल्यानंतर ती स्वतः तलवार होऊन तुझं खोटेपणा कापून काढेल. डीसीपी घेऊन जाय नालायक डॉक्टर. आणि तू आता दिवस मोजायला लाग. आदित्य सर, सर मला प्लीज वाचवा ना सर. आदित्य सर. हा काय तुला वाचवणार आहे? पुढचा नंबर तर त्याचाच आहे.